विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर भाग 1 यामध्ये दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं आपलं नाव आहे पृथ्वीचे फिरणे. यातला पहिला प्रकरण आपण आपली सूर्यमाला हे आपण पूर्ण केलेलं आहे. आता हा जो दुसरा प्रकरण आहे याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर याच्यामधला पहिला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो परिवलन. त्याच्यानंतर सूर्योदय आणि सूर्यास्त किंवा आणि आणखीन एक आहे वर्ष, लीप वर्ष, आणि आणखीन एक आहे तो म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. तर या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आज आपण यातला पहिला मुद्दा बघूया तो म्हणजे परिवलन. आता परिवलन म्हणजे काय? मुलांना तुम्ही लहानपणी जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही भोवरा हे आपण सगळे लहानपणी आपण खेळतो, तो फिरवतो, गोलाकार तो फिरतो. तर आता यातनं आपल्याला परिवलन म्हणजे काय हे आपल्याला थोडं स्पष्ट होईल. आपल्या पुस्तकात पहिल्याच पानावर दिलेलं बघा, करून पहा. एक भोवरा घ्या आणि तो फिरवून त्याचे निरीक्षण करा. आता भोवरा जेव्हा आपण फिरवतो तेव्हा काय होतो तर भोवरा जो आहे तो स्वतःभोवती फिरतो आणि फिरत असताना स्वतःभोवती फिरत असताना कुठलीही वस्तू जी आहे ती वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती ती फिरत असते. बघा, तुम्ही निरीक्षण करा, भोवरा जेव्हा आपण गोलाकार फिरवतो तेव्हा ती फिरते आणि त्याच्या भोवती अशा काही अदृश्य रेषा असतात की ज्याच्या भोवती तो फिरत असतो. तर याला काय म्हणायचं? परिवलन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याची व्याख्या बघा की स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते आणि वस्तूच्या स्वतःभोवती फिरणाऱ्याला काय म्हटलं जातं? परिवलन असे म्हणतात. तर त्यानंतर दुसरे याच्यामध्ये आणखीन एक सांगितलं आहे की ज्या अदृश्य रेषेभोवती ते फिरत असतात की जी ती वस्तू फिरते त्याला काय म्हटलं जातं? अक्ष म्हणतात किंवा त्याला आस असंही म्हणतात. लक्षात घ्या, परिवलन म्हणजे काय? भोवरा जो असतो जेव्हा आपण गोल फिरवतो तेव्हा तो फिरत असतो. तर फिरत असताना ते स्वतःभोवती कोणती वस्तू जेव्हा फिरते तेव्हा ते एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते आणि या वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणायचं? परिवलन. आणि वस्तू फिरत असताना त्याच्याभोवती जे काय रेषा असतात, ज्या रेषेभोवती ते फिरते त्याला काय म्हणायचं? अक्ष किंवा आस असं म्हटलं जातं. आपल्या पुस्तकात एक चित्र दाखवले बघा, भोवरा याचं चित्र दाखवलं आणि ते फिरत असताना त्याच्याभोवती अशा रेषा दाखवलेत बघा. तर ह्या रेषा ज्या आहे याला आपण अक्ष म्हणतो. आता पुढचा मुद्दा आहे पृथ्वीचे परिवलन. आता पृथ्वी ही सुद्धा स्वतःभोवती फिरत असते. आपण सूर्यमालाचा अभ्यास केला, तर सूर्यमालामध्ये सूर्य, त्याच्यावर इतर असणारे ग्रह. आता पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरत असते. आता इथं दिलेलं बघा, करून पहा म्हणजे काय? तर गोल असतो की नाही पृथ्वीचा गोल, तर पृथ्वीचा गोल जो आहे तो फिरवून पहा आणि तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो तो ते पहा. पृथ्वीचा गोल आपल्या शाळेत असतो बघा, तर ते आपण फिरवलं ना गोल की ते फिरतं आणि ते फिरत असताना तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं? एक ओळंबा घ्यायचा आणि तो पुस्तकात चित्रात दाखवल्याप्रमाणे तो काय करायचं तर पृथ्वीच्या गोलाजवळ तो धरायचा. ओळंबा नसला तर तुम्ही एका दोऱ्याला खोडवर बांधलं तरी दोरा बांधून तो ओळंबा तयार केला तरी चालेल. आता ही एक कृती आहे आपल्या पुस्तकात दिलेली आणि या कृतीवरून तुम्हाला समजेल की पृथ्वीचं परिवलन कशा प्रकारे असतं. आता ओळंबा आणि पृथ्वी या दोन्ही ज्या आहेत आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या गोलासमोर ते ओळंबा धरता तेव्हा आणि गोल फिरवता, पृथ्वीचं गोल तुम्ही फिरवलं की काय होतं तर पृथ्वीचा अक्ष आणि जे ओळंबा आहे याचं कोन तयार होतं. मग याच्यावरनं आपण काय म्हणता येईल बघा, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष हे कललेला आहे आणि असं अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. म्हणजे पृथ्वी जेव्हा फिरत असते तेव्हा त्याचा एक विशिष्ट अक्षाभोवती ती फिरत असते आणि चित्रात पृथ्वीचा जो अक्ष आहे तो आपल्याला कसं दाखवलं बघा, अक्ष LS या रेषेने दाखवला आहे. पृथ्वी गोल एक चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं अक्ष दाखवलेलं आहे L
एस ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. तुम्ही चित्राचं नीट निरीक्षण करा. आपल्याला काय दिसतं तर ही जी रेषा आहे ते अगदी जे रेषा आहे पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. आता एन व एस या ज्या बिंदू आहेत या बिंदूंना पृथ्वीचं ध्रुव असं म्हणतात, पृथ्वीचे ध्रुव. आता एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर एस हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. अशा प्रकारे त्याचं निरीक्षण केलं आपण चित्राचं आपल्याला काय दिसतं, पृथ्वी ही गोल आहे. पृथ्वीचे 2 अक्ष दाखवले, त्याला आपण एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं आपण म्हणतो. आता उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. बघ, उत्तर आणि दक्षिण ध्रुव जर बघितलं आणि त्याच्या मध्यावर आपण एक वर्तुळ आपण जर त्याच्यावर काढलं तर त्याचे 2 समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक ज्या वर्तुळ आहे या वर्तुळाला काय म्हणायचं, विषुवत. म्हणजे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण हे 2 ध्रुव आहेत, त्याच्या मधोमध आपण त्याची एक वर्तुळ काढलं तर त्याचे 2 समान भाग होतात. याला म्हणायचं विषुवत. त्याच्यानंतर आता चित्राचं निरीक्षण करा. पृथ्वीगोलचं जे चित्र दिलेलं त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतं बघा, विषुवत वृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीचे 2 समान भागांना काय म्हणायचं, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. जे 2 समान भाग आहेत त्यातलं एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध असं त्याला म्हटलं. तर मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते बघा एकदा. परिवलन. आता परिवलन म्हणजेच काय तर भवरा जो आहे तो स्वतःभोवती फिरतो. ते फिरत असताना आता भवराच नाही, कुठली एखादी वस्तू तुम्ही अशी गोलाकार फिरवली तर ती वस्तू आपल्या भोवती एक अदृश्य रेषेभोवती ती फिरत असते. याला काय म्हणायचं, वस्तूचं त्या फिरण्याला काय म्हणायचं, परिवलन असं म्हटलं जातं. आणि ज्या अदृश्य रेषेभोवती ती फिरत असते त्याला काय म्हणायचं, अक्ष किंवा आस. याचं एक उदाहरण आहे भवरा आहे. आता पृथ्वीचा गोल जर बघितलं तर पृथ्वीचा गोलमध्ये तुम्ही पृथ्वीचा गोल घेतला आणि एक ओळंबा घेतला आणि तो ओळंबा जो आहे जो चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण धरला तर आपल्याला काय दिसतं, ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष जो आहे या 2 रेषा एकमेकांशी कोन करतात. याचा अर्थ काय की पृथ्वी जी आहे या पृथ्वीचा अक्ष जो आहे तो थोडासा कललेला आहे. कललेला म्हणजे थोडासा तिरकस असतो. आणि अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. तसंच पृथ्वीचा जो अक्ष आहे तो NS या रेषेने दाखवलेला आहे. तर त्याच्या एक वरचे जे भाग आहे त्याला उत्तर ध्रुव आणि खाली दक्षिण ध्रुव असं म्हटलं जातं. N आणि S हे बिंदूंना पृथ्वीचं काय म्हटलं जातं, ध्रुव असं म्हटलं जातं. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर S हा त्याचा दक्षिण ध्रुव आहे. आता उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात आणि हे समान भाग यालाच काय म्हणायचं, विषुवत वृत्त असं म्हटलं जातं. आणि यामुळे होणारे पृथ्वीचे 2 समान भाग होतात. त्यातला जो वरचा भाग असतो त्याला उत्तर गोलार्ध आणि खालचा जो असतो त्याला दक्षिण गोलार्ध असं म्हटलं जातं. आता यासाठी आणखीन एक प्रयोग आहे तो तुम्ही करून बघू शकता. तर ते आपण एक छोटासा प्रयोग आहे ते आपण आता पुढच्या तासाला बघूया. आज आपण परिवलनचा अभ्यास केला, त्याची व्याख्या, त्याच्यानंतर अक्ष, पृथ्वीचे परिवलन, त्याच्यानंतर पृथ्वीचे 2 ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, तसंच विषुवत या सगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. तुम्ही काय करायचं आहे, हा जो धडा आहे ह्या धड्यातला हा पहिला पान पृथ्वीचे फिरणे हे पूर्ण पहिल्यांदा त्याचं वाचन करायचं आहे, चित्रांचे निरीक्षण करायचे आहेत आणि त्यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत तर ते वहीमध्ये आपल्या लिहायचे आहेत. किंवा परिवलन आहे, विषुवत आहेत, ह्या ज्या आहेत त्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे. आता आपण पुढच्या तासाला त्याच्या पुढचं काही एक प्रयोग दिलेला आहे आणि सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या संकल्पना दिलेल्या आहेत. ते मुद्दे ते आपण पुढच्या तासाला आपण अभ्यास करू.